गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. आज सकाळी सकाळी ही जाहिरात पाहिली. आता जाहिरातीची चिरफाड आपण रोजच करतो. या जाहिरातीची चिरफाड मी तुमच्या समोरच करणार आहे. काय लिहिलंय या भंपक लोकांनी? राष्ट्र महाराष्ट्र आपलं सरकार म्हणे प्रत्येक वचन करू साकार, प्रत्येक वचन करू साकार. थांबा, तुम्हाला आठवण करून देते. 2014ला यांनी वचन दिलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर त्वरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवू. 10 वर्ष झाले, एक वीट सुद्धा उभारलेली नाहीये. दुसरं वचन दिलं होतं 2014 साली यांनी, सत्य आल्याबरोबर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आम्ही अरबी समुद्रामध्ये बांधू. त्याची एकही वीट अजूनही बसलेली नाही आहे आणि म्हणे वचन साकार करू. त्याच्यानंतर ते म्हणाले होते की 2 कोटी रोजगार आम्ही निर्माण करू. वचन पाळलंय का? नाही पाळलेलं आहे. त्याच्यानंतर ते म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू 2022 पर्यंत. तुम्ही शेतकरी असाल तर मला सांगा, तुमचं उत्पन्न दुप्पट झालंय की घटलंय हो? म्हणे प्रत्येक वचन पूर्ण करू. सत्तेमध्ये जर आलो ना तर म्हणे आम्ही पेट्रोल डिझेल जे 70 रुपयावर आहे ना, 70 रुपये लिटर, ते आम्ही 30 वर आणू. अरे वचन पूर्ण नाही केलंय त्यांनी. 70 वरून त्यांनी 105 वर नेलेलं आहे. हे म्हणे वचन पूर्ण करू. यांची अशी वचनं भंपक. म्हणे मराठी शाळांना आम्ही सशक्त करू. 14,000 मराठी शाळा बंद पाडलेल्या या लोकांनी. वचन पूर्ण केलं का? अरे वचन पूर्ण करायचं तर सोडून दे, त्या वचनाच्या विरुद्ध वागतात हे लोक. फक्त तेवढ्या 14,000 मराठी शाळाच नाही तर त्या प्रत्येक मराठी शाळेमधले 5-5 जरी शिक्षक म्हटलं तरी किती? 70,000 शिक्षक बेरोजगार केलेले आहेत. आणि म्हणे प्रत्येक वचन पूर्ण करू. यांच्या काळामध्ये किती कॉप्या झालेल्या आहेत, किती काय म्हणूया पेपर फुटी झालेली आहे. 7 वर्षामध्ये 70 परीक्षांचे पेपर फुटलेले आहे यांच्या काळामध्ये. वचन पूर्ण करू. कुठे नेत आहेत हे लोक महाराष्ट्राला आणि कुठे नेत आहेत हे लोक भारताला आपल्या? हे आपण डोळे उघडून पाहिलं पाहिजे. यांच्या या भगव्या रंगाकडे जाऊ नका. भगवा रंग जर तुम्हाला खरोखर आवडत असेल ना, छत्रपती शिवाजी महाराज यांचेच विचार आठवा. शिवाजी महाराजांनी कधीही अशा प्रकारच्या चुकीचे काम करणाऱ्या, खोटं बोलणाऱ्या, अन्याय करणाऱ्या लोकांना कधीही सहन नसतं केलं. या सगळ्या जाहिरातीवरून मला हेच कळत आहे. आणि यांचं हे बघा, वरती जे काही फोटो लावलेले आहेत त्यांनी सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. यांच्या नेत्यांमध्ये फक्त एकच महिला दिसते, पंकजा मुंडे. का बाबा? आम्ही लोकसंख्येच्या 50% आहोत महिला. तर तुमच्याकडे 50% तर जाऊ द्या, 5% तर महिला असायला पाहिजे की नाही? 10% तर महिला नेते असायला पाहिजे. काय आहे, हाताच्या बोटावर मोजण्या इतके नेते आहेत. महिला सक्षमीकरण हे करू शकत नाहीत. आणि म्हणे आम्ही प्रत्येक वचन करू. बरं, पुढचं बघूया. भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. गती आहे. कशाला गती आहे मी तुम्हाला सांगते. भारतभरामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होतात माहितीये? महाराष्ट्रामध्ये होतात. गती आहे. कशाला? आत्महत्यांना गती आहे. अजून तुम्हाला सांगते, महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये 13 लाख मुली बेपत्ता झालेल्या आहेत यांच्या सरकारच्या काळामध्ये. गती कशाला आहे? मुली बेपत्ता होण्याला गती आहे. गेल्या 6 महिन्यात तुम्ही बघा, गुंडगिरी किती वाढली. किती ठिकाणी असं झालंय की तुम्हाला चौकामध्ये कोणाला मारलेलं आहे, कुठल्या तरी मोठ्या नेत्याला मारलेला आहे, पोलीस चौकीवर गोळीबार झालेला आहे, त्या बाबा सिद्दीकींना मारण्यात आलेलं आहे. हे सगळे काय आहे? हे क्राईम होतात. याचा अर्थ काय आहे? गृह मंत्रालय, देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रालय सक्षम नाहीये, पक्क नाही आहे. त्यांनी पोलीस यंत्रणा इतकी चोख नाही ठेवली की गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना भीती वाटेल, गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना अभिमान वाटेल. काही नाही, आपण काहीही केलं तरी आपल्याला काहीही होणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था यांनी आणलेली आहे. गती कशाला आहे? गुंडगिरीला गती आहे यांच्या सरकारच्या काळामध्ये. यांच्या सरकारच्या काळामध्ये गती कशाला आहे? मराठी शाळा बंद पडण्याला गती आहे. यांच्या सरकारच्या काळामध्ये महागाईला गती आहे. महागाईचा दर किती वाढलेला आहे. म्हणजे या 10 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर प्रत्येक गोष्टीच्या किमती या जवळपास दुपटीने वाढलेल्या आहेत 10 वर्षात. त्या तितक्या पट्टीने वाढायला 70 वर्ष लागली होती, ज्या यांनी 10च वर्षात केलेल्या आहे. गती अजून कशाला मी तुम्हाला सांगते. कर्जाला गती आहे. इतकं यांनी कर्ज घेतलेलं आहे. 2.7 लाख कोटी इतकं कर्ज होतं हे सत्तेत आले तेव्हा महाराष्ट्रावर. आज कर्ज किती आहे? 9 लाख कोटी. 2.7 कुठे? 9 लाख कुठे? म्हणजे 60 वर्ष लागले 2.7 कोटी इतकं कर्ज घ्यायला महाराष्ट्राला. आणि 9 लाख म्हणजे 2 वरून 9 वर जायला फक्त 10 वर्ष लागली. या 10 वर्षामध्ये एवढं कर्ज केलेलं आहे की आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर 1 लाखाचं कर्ज आहे. तुम्हाला उद्या जर मूलबाळ झालं ना, त्याच्या डोक्यावर पण 1 लाखाचं कर्ज घेऊनच तो जन्माला येईल, अशी अवस्था आहे. या लेवलला यांनी महाराष्ट्राला नेऊन ठेवलेला आहे. तिजोरीचा खडखडाट झालेला आहे. 3 महिने झाले शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही आहेत. गती कशाला आहे?
तिजोरी रिकामी होण्याला गती आहे. गती कशाला? यांच्या भंपकगिरीला गती आहे, यांच्या खोटारडेपणाला गती आहे आणि यांच्या चमकोगिरीला गती आहे. गुलाबी जॅकेट काय घालायचं, स्वतःची शान काय मारायची, ते काय स्वतःचे हिरो सारखे फोटो काढायचे आणि ते व्हायरल करायचे आणि फोडाफोडी करायची, याच गोष्टीला गती आहे. हेच मला कळतं आहे. या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं? अजून कशा कशाला गती आहे यांच्या सरकारच्या काळात? नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला यंदा महाविकास आघाडीचंच सरकार सत्तेमध्ये आणायचं आहे. हे असल्या भंपक लोकांना जर आपण सत्तेमध्ये बसवलं ना, तर महाराष्ट्राची वाट लागली म्हणून समजा. सगळा महाराष्ट्र हे अदानीला विकल्याशिवाय राहणार नाही. हेच मला कळतंय. आज इतकंच, थांबते. मला असं वाटतं माझी ही विनंती तुम्ही मान्य कराल. खरोखर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पसरवा. धन्यवाद.